नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी रेश्मा तुमचे सर्वप्रथम आभार मानते, कारण आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सर्वात जास्त सहकार्य आणि साथ ही फक्त आणि फक्त तुमची लाभलेली आहे। त्यामुळे प्रथम मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात आणि दुसरी गोष्ट कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, कोणकोणत्या चुका टाळाव्यात, या सर्व गोष्टी या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहेत। आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्टी मी जी बनवली आहे AI वरनं व्हिडिओ, तर AI वरनं व्हिडिओ बनवल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो का, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रथम आपण आपला चॅनल मॉनिटाईज कशा प्रकारे केला हे सांगते। प्रथम मला यूट्यूबची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती, पण मी एक टाईमपास म्हणून, एक करमणूक म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता। व्हिडिओ अपलोड करताना मी कोणत्याही प्रकारचा यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला नव्हता किंवा काही नव्हता, सहज व्हिडिओ बनवलेला मी एक टाईमपास म्हणून व्हिडिओ अपलोड केला। त्यावेळेस एक मनोरंजनात्मक होतं। मी तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला हळूहळू 100, 200, 1000 व्ह्यूज येऊ लागल्या। एका व्हिडिओमध्ये मला 1000 व्ह्यूज आल्यानंतर त्या माझ्यासाठी खूप आणि खूप खास होत्या आणि मला आनंदसुद्धा खूप झालेला होता। परंतु मी सिरियसली त्या गोष्टीकडे लक्ष घेतले नाही। मी हळूहळू म्हणजे 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्यातून व्हिडिओ अपलोड करत होते, रोज व्हिडिओ अपलोड करत नव्हते, कारण की त्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता आणि इंटरेस्ट नसल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे पूर्णपणे त्यामध्ये लक्ष घातले नाही। परंतु ज्यावेळेस मी हळूहळू व्हिडिओ टाकायला लागले तसं हळूहळू व्ह्यूज वाढायला लागले आणि हळूहळू सबस्क्राईबसुद्धा वाढायला लागले। मग त्यासाठी मी काय केले, यूट्यूबवरती व्हिडिओ बघायला सुरुवात केली की व्ह्यूज कशा वाढवायच्या, सबस्क्राईब कसे वाढवायचे। मग एक आनंदाचा क्षण निर्माण झाला की 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब असले तर आपला चॅनल मॉनिटाईज होतो। आणि दुसरी म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज आणि 1000 सबस्क्राईब। परंतु 1 मिलियन व्ह्यूज करणे सोपी गोष्ट नव्हते, पण 4000 वॉच टाईम आपल्याला जर डेली ब्लॉग टाकून किंवा लॉंग व्हिडिओ टाकून शक्य होते। परंतु ते करण्यासाठी आपला व्हिडिओ इतरांना आवडला पाहिजे। काहीही टाकणे आणि व्हिडिओ अपलोड करणे किंवा इतरांना आवडेल आणि आपण लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करू असं नसतं, कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कष्ट घ्यावं लागतं, आपली काहीतरी इमेज दाखवावं लागते, आपण स्वतः काहीतरी त्यामध्ये बनवून दाखवावं लागतं, तरच आपल्याला यूट्यूब सहकार्य करू शकतं। आणि अशाच प्रकारे माझंही झालं। मी थोडे चांगले विचार, चांगले शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली किंवा घरगुती गौरी गणपतीचे व्हिडिओ किंवा नवरात्राचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। मग त्या ज्या पिरियड्समध्ये ते व्हिडिओ पडत होते तसे व्ह्यूज भरपूर वाढत होत्या। परंतु हा माझा खूप शॉर्टकट होता की मी मनापासून त्यामध्ये लक्ष घालत नव्हते, व्हिडिओ खूप बघत होते आणि हळूहळू मला कोणीही सहकार्य केले नाही किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये मला कुणी एवढे यूट्यूब चॅनल अशा प्रकारे चालवावा लागतो, अशा प्रकारे चालवता येतो असे सांगितले नाही। एक मैत्रीण होती, ती थोडीशी मदत करत होती, परंतु कोणत्याही बाबतीत मला काही जर अडचण आली तर मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघून ते सहकार्य पूर्ण करत होते। काही वेळेस मी काय केले की हॅशटॅग वापरायला सुरुवात केली, जास्त हॅशटॅग वापरायला सुरुवात केली। परंतु मला असे समजायला लागले की YT स्टुडिओमध्ये जरी जास्त हॅशटॅग वापरले किंवा सॉन्ग वापरले तरी आपला व्हिडिओ पळत नाही, फक्त पळतो कशासाठी, आपला कंटेंट बघून व्हिडिओ पळतो, हे हळूहळू मला समजायला लागले। त्यामुळे मी हळूहळूच व्हिडिओ बनवत होते। याला स्ट्रगल खूप केला होता, 8-9 महिने मी असेच वाया घालवले आणि नंतर मला असे समजले की एक दिवस असा आला की आपल्या यूट्यूबच्या ऑप्शनमध्ये एक स्टार बटन होते आणि त्या ठिकाणी मी टच करून पाहिले। परंतु काय झालं, त्या ठिकाणी टच करून पाहिल्यानंतर मला एवढं छान वाटलं की कशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवायचा। मी सहज इमेज तयार करून घेतला आणि मोटिवेशन स्पीच तयार केले। माझं सुरुवातच अशा प्रकारे झाली होती की खूप आनंदात, आणि त्याच वेळेस मला 1000 व्ह्यूज लगेच आल्या। मग मी हळूहळू काय सुरुवात केली की 1000 व्ह्यूज येतात म्हणजे मी हळूहळू AI वरनं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। आता AI वरनं व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर माझ्या व्ह्यूज वाढायला लागल्या, परंतु मी एवढे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली की काही व्हिडिओला माझ्या फक्त 500-400 व्ह्यूज येत होत्या आणि काही व्हिडिओला माझ्या 1-1 लाखावरती व्ह्यूज येत होत्या। मग तो आनंद माझ्या गगनात मावेना आणि मला एवढी आवड निर्माण झाली की मी 2 महिन्यामध्ये एवढा स्ट्रगल केला, एवढा कष्ट घेतलं की माझी इच्छा होती की मी 2 महिन्यामध्ये कव्हर करेल आणि त्याचप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाली आणि स्ट्रगल करून मी AI वरून आपला चॅनल मॉनिटाईज केला। आता हे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी AIने मला खूप मदत केली, म्हणजेच AIचा वापर करून मी मोटिवेशन स्पीच बनवत होते आणि मोटिवेशन स्पीचमुळे मला माझा व्हिडिओ
व्हायरल होत होते. पण व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मला खूप मानसिक गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागत होत्या. म्हणजे कोणता व्हिडिओ बनवायचा, आपला व्हिडिओ व्हायरल कसा होईल, कोणत्या प्रकारे आपण कंटेंट बघितले पाहिजे. आणि मी काही कंटेंट रेग्युलरी पण टाकून बघितले, पण माझे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते. पण जे रिअल लाईफ असते ते मी कंटेंट टाकल्यानंतर माझे व्हिडिओ व्हायरल होत होते. म्हणजे घरातील घरगुती जे असतात ते व्हिडिओ माझे व्हायरल होत होते. पण ह्या अगोदर मी काय केले होते, इतरांचे सॉन्ग वापरायला सुरुवात केली होते. त्यावेळेस मला या चुका टाळता आल्या. इतरांच्या सॉन्गमुळे मला कॉपीराईट येत होतं. त्यामुळे ही चूक आपण करायची नाही. इतरांचा सॉन्ग वापरायचा नाही किंवा इतरांचा चेहरा वापरायचा नाही किंवा इतरांचा आवाज वापरायचा नाही. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आपला चेहरा किंवा आपला आवाज असला म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल होतो, परंतु त्याला कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळे आपण स्वतःचा चेहरा किंवा स्वतःचा आवाज वापरणे खूप गरजेचं आहे. आणि माझ्या मोटिवेशन स्पीचमध्ये AI मुळे माझा चेहरा जरी चेंज होत असेल तरी त्यामध्ये मी स्वतःच आहे. परंतु माझ्या डेली यूजमधील सुद्धा माझा 1 अधिक महिन्याचा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झालेला आहे. तो रिअल लाईफमधला होता आणि घरगुती असल्यामुळे तो सुद्धा खूप छान प्रकारे व्हायरल झाला होता. आणि मला असा आनंद होत होता की मी खरंच करू शकते. हे मला धाडस AI मुळे आले आणि मी धाडसानं तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. तर चूक म्हणजे फक्त आपण एवढ्याच टाळायचे आहेत की कुणाचा व्हिडिओ वापरायचा नाही, कुणाचे सॉन्ग वापरायचे नाहीत, कुणाचा आवाज वापरायचा नाही आणि कुणाचा चेहरासुद्धा वापरायचा नाही. जे आहे ते आपले प्रत्यक्षात असले पाहिजे आणि आपला कंटेंट चांगला असला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शॉर्ट व्हिडिओवरून व्ह्यूज लवकर कवर होणं अवघड आहे. पण लाँग व्हिडिओ टाकले तर तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर कवर होईल. पण तुमचा कंटेंट चांगला असला पाहिजे. कंटेंट बघणाऱ्या लोकांना आवडला पाहिजे. त्यामुळे तो कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. आणि मी जे 2 महिने स्ट्रगल केले, तो स्ट्रगल तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जर मला यूट्यूब चालवायचं असेल तर टाईमपास करू नका. यूट्यूब चालवण्यासाठी तुम्हाला स्वतः कष्ट आणि पूर्णपणे लक्ष त्यामध्ये द्यावे लागेल. तरच तुम्हाला यूट्यूबवरून फायदा आहे. तुमचा व्हिडिओ व्हायरल होणे एवढंच महत्त्वाचं नाही. एक व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, बाकीचे नाहीत. पण तुमचा कंटेंट चांगला असेल तर बाकीचे सर्व व्हिडिओ तुमचे व्हायरल होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रगल महत्त्वाचं आहे. त्यामुळे टाईमपास म्हणून यूट्यूब चॅनल उघडू नका. रिअल लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी घडायचं आहे म्हणून यूट्यूब चॅनल उघडा. आणि यूट्यूबवरती असे कन्सेप्ट सांगा की इतरांना आवडतील. तुम्ही इतरांचे हॅशटॅग वापरले, इतरांचे सॉन्ग वापरले तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काहीतरी कष्ट करत नाही तोपर्यंत व्हायरल होत नाही. त्यामुळे ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःपासून तयार केलेला म्हणजे तुमचा आत्मविश्वास दृढ पाहिजे की मी करू शकते, मी करणार आणि मी करून दाखवणारच. हा आत्मविश्वास दृढ पाहिजे. आणि मी 2 महिन्यामध्ये ते स्ट्रगल केलं होतं. त्यामुळे मी आज यूट्यूब फॅमिलीशी जोडली गेली आहे. आज माझ्याकडे 23,000 फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाला माझे 50,000 फॉलोअर्स झाले आहेत. आणि खूप मला अभिमान वाटतं की आपण घरात बसूनसुद्धा या गोष्टी पूर्ण करू शकलो आहे. आणि यासाठी मला माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली आहे. आणि त्या 2 महिन्यामध्ये मला त्यांनी एवढं मोटिवेशन स्पीच, काही जरी मला अडचण आली तर त्यांनी मला सहकार्य करून साथ दिली आणि मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केले. यासाठी मी टाईमपास म्हणून ज्यावेळेस बनवत होते त्यावेळेस माझे व्हिडिओ व्हायरल झाले नाहीत. पण स्वतःहून ज्यावेळेस मी बनवायला लागले त्यामध्ये आकर्षित गेले, त्यामुळे हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला. आणि तुम्हाला कुठल्या यूट्यूबरकडून किंवा कुठल्या ह्याच्याकडून माहिती घेण्याची काहीही गरज नाही. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये जर आत्मसात करायची असेल, तुम्हाला पूर्णपणे तो यूट्यूबवर बनवायचे असेल तर खरंच सांगते तुम्हाला, यूट्यूब जिंदाबाद. तुम्ही कोणत्याही अडचणीला सामोरं गेला तर तुम्हाला यूट्यूब सर्व माहिती देऊ शकतं. तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर सर्व माहिती तुम्हाला मिळते. त्यामुळे माझ्याकडे कुठल्याही यूट्यूबरने मला सहकार्य केले नाही किंवा कुठल्याही यूट्यूबरची माझ्याकडे माहिती नाही. मी स्वतःहून त्यामध्ये आज पूर्णपणे रमली गेली आणि पूर्णपणे व्हिडिओ बनवू लागले. त्यामुळे मी व्हायरल झालेले आहे. कोणीच कोणाला सांगत नाही. आणि शक्यतो जर तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना किंवा AI वरती व्हिडिओ कसे बनवायचे हे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्हाला
यूट्यूब चालवताना कोणत्या अडचणी आल्या तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्यासाठी सदैव तत्पर असणार आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला मदत करणारसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरपूर प्रतिसाद देता ह्याबद्दल तर मी तुमचे आभारी आहेच, पण इथून पुढेसुद्धा आपले व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा, त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला विनंती करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यावरती कशाप्रकारे व्हिडिओ बनवायचे हे तुम्ही मला नक्की विचारा आणि जर तुम्ही विचारलं तर आपण पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.